हॅलो फ्रेंड्स, आज काय स्पेशल या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही अजूनही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि लगेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आल्या व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहता येईल. चला तर मग व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त, भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिबाऊ नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिबाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले, तो नवल एक वर्तले एका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आफूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले, निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासे करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढेवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ तयापरी केली, तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. आफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून, हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी, वार्ता ऐकून उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती, आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थ करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती, मुख पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानन शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वैसा मंत्र हरिभाऊ ती दिधला असे समर्थ, तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्या तयावेळी श्रीने दिदला, तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. आकाशात पतित तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति इगच्छति. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन, एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून, त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थाती. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्या लागूनी, त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊंचे स्वामीचरण दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अस्वरी, उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांची आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता
तथा नसीची चित्ता गोडन लागती संसार वार्ता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी. अर्पावया स्वामी चरणी आले अक्कलकोटाते. भक्तजनांचा कैवारी पाहून या डोळे भरी. माथा ठेविला चरणांवरी बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रींचरणी अर्पण केल्या. समर्थ आदरी घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागावी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिबाहू एके दिनी समर्थ सानिधी येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविली. तो समर्थन त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफनी झोळी समर्थ तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज उभार माझा यशवध्वज. नको करू अन्य काज जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून आयसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरूनी मस्की हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सूत धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. उपरीत झाली चित्ता षडविकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्यप्राप्ती सव निश्चिती ढोंग मजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयांसी न म्हणावे गुरु ते केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरी उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले ब्रह्मनांसी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविती तुम्ही संसार. हा नव्हे बरवा विचार दुःख लागेल भोगावे. आजवर आबुरूने दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपण काय आठवले. हसतील सकल जन धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण खाव याते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली ही ऐकैसी. त्यागोनिया संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवाने वनता पार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मनमाजी आणावी त्यांची. कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आन स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे तुही घरदार सोडावे. मज समागमे फिरावे भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासत्क मी असे जे सत्य संसारी मन विरक्त माझे न होय कदाही. आता तरी आपण संसार टाकीला लुटून हे केले महात्पुण्य ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे सर्वस्व धर्म करावे. यासे काय पुण्य कार्य म्हणावे पाप उलटे होतसे. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेची. परी तारेच्या चित्तात षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व तिये लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सदिचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागून रमला जो स्वामींचरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तेही दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माजी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्यासमही मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिली. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्यांते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्यांचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा भाविक परिसोत षोड
षोडशोऽध्याय गूढः। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति।